बेकरी सारखे सॉफ्ट, क्रीमी आणि चीजनी भरलेले असे आजचे कोरियन चीज क्रीम बन्स आज आपण घरी बनवणार आहोत. घरच्या वस्तूंपासून अगदी सोपी रेसिपी आहे. अजिबात स्किप करू. नमस्कार, पुणेरी स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि चला पाहूयात फटाफट या रेसिपीला. रेसिपी पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तर सर्वात आधी मी इथं घेतलेलं आहे 1 कप कोमट पाणी आणि त्यामध्ये आपण घालूयात 2 चमचे 2 टीस्पून इतकी साखर ॲड करायची आहे पाण्यामध्ये. तिथेच आपण ॲड करणार आहोत 2 टीस्पून इतकं ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट आणि या सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ईस्ट पाण्यामध्ये छान मिक्स झालं पाहिजे. साखर आणि ईस्ट छानपैकी मिक्स करून आपण त्याला कव्हर करून साईडला ठेवूयात एक 10 ते 15 मिनिटासाठी ॲक्टिवेट होण्याकरिता. आता 10 मिनिटानंतर हे पहा, आपलं ईस्ट अगदी छान ॲक्टिवेट झालेलं आहे. चला आता बनवायला घेऊयात आपण बनचा डव. तर आता मी इथे एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घेऊयात 3 कप इतका मैदा. इथं तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता, पण गव्हाच्या पिठाने तितके सॉफ्ट आणि फ्लफी बन्स बनणार नाही. तर त्यामुळे मैदाच मी घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण ॲड करूया हाफ टीस्पून इतकं मीठ घालून घेऊयात. आणि आता सर्व गोष्टींना मिठाला छानपैकी पिठामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आणि आता इथं ॲड करूया आपण जे ईस्ट आपण ॲक्टिवेट करून ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये आणि सर्व गोष्टींना छान मिक्स करायचं आहे. आता ईस्ट आणि पीठ छान मिक्स झाले पाहिजे. आधी आपण स्पूननेच मिक्स करून घेऊयात, नंतरला आपण हाताने मळून घेऊयात पिठाला व्यवस्थित. एकदम सॉफ्ट असं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला इथे पीठ ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. हे पहा, आता आपण पिठाला छान, आता हे चिकट वाटतंय पण नंतरला हे छानपैकी सॉफ्ट आणि नॉनस्टिकी बनत जाईल. जसं जसं आपण मळत जाऊ तसं त्यामध्ये छान ग्लुटन फॉर्म होत जाईल आणि मऊसूत असं पीठ आपलं नॉनस्टिकी बनेल. आता ह्याला आपण छानपैकी मळून घेऊयात. आता इथं आपण ॲड करूयात 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे मी. तेलाला पण पिठामध्ये घालून छान मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ आपलं छान मळलं जाईल तितकेच आपले बन छान सॉफ्ट आणि फ्लफी बनणार आहेत. त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित छानपैकी मळून घ्यायचं आहे. आता मी तेल घालून घेतल्यानंतर परत एकदा पिठाला छान मळून घेतेय. एक 2 ते 4 मिनिटं आपल्याला पिठाला छान मळून घ्यायचं आहे. नंतर एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित टक करायचं आहे पिठाला आतल्या साईडला आणि छान गोळा बनवून त्याला आपल्याला बाउलमध्ये थोडंसं तेल घालून, आता तेल आहे त्याच्यामध्ये थोडं, तर मी तेल नाही घालत आहे. छानसा असा गोळा बनवून आपण पिठाला बाउलमध्ये ठेवूयात. थोडा वेळसाठी प्रूफ होण्यासाठी 1 तासभर तरी ठेवूयात. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल पीठ डबल होण्याकरिता. जोपर्यंत आपलं पीठ छानपैकी डबल होत नाही आपण त्याला साईडला ठेवूयात. गरम जागेला ठेवा कुठल्या तरी झाकून व्यवस्थित. आता 1 ते 1.5 तासानंतर पहा, पीठ किती छान आपलं फुगलेलं आहे. अगदी डबल टिबल झालेलं आहे साईजमध्ये. तर आता त्याला हळूच पंच करून घ्यायचं आहे, त्यातली एअर काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पिठाला आपल्याला व्यवस्थित छानपैकी मऊसूत असं 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. आता पीठ खूपच मऊ झालेलं आहे आपलं, तर आपल्याला थोडंसं 1 मिनिटभर त्याला मळून घेऊयात आपण पिठाला. एक मिनिटभर मी त्याला मळून घेते आणि मग नंतरला आपण त्याला काढून घेऊयात प्लॅटफॉर्मवर.
आणि त्याला आता आपल्याला डिवाइड करायचं. आपल्याला जितके बन बनवायचे आहेत, अगदी छोट्या आकाराचे बनवायचे आहेत तर मोठे बनवायचे आहेत, तर मी इथं 8 बन डिवाइड करून घेते, 8 पोर्शनमध्ये कट करून घेते. आता हे पीठ खूप स्टिकी आहे, त्यामुळे सुरीला थोडंसं मैदा किंवा काहीतरी लावून घ्या आणि मग कट करून घ्या. आणि हे पहा, असे छोटे छोटे मी 8 हे बनवून घेते. हे फुगल्यानंतर अजून मोठे होणार आहेत, साईजमध्ये डबल होणार आहेत, त्यामुळे मी ह्या साईजचे 8 बनवून घेते. आणि ह्याला आता व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित टग करून चारी बाजूनी छान असं गोल हे व्हायला पाहिजे, कारण की कुठूनही ओपन राहता कामा नये. ओपन राहिलं तर तिथनं हवा जाऊन बन्स आपले एवढे छान फुगणार नाहीये. तर छान गोल राऊंड त्याला गोळा बनवून घ्या त्याचा एक. आणि आता आपण त्याला एक डिशमध्ये काढून घेऊया. बेकिंग ट्रे असेल तर बेकिंग ट्रेमध्ये काढून घ्या. थोडंसं तेल लावून घ्या बटर पेपरला, म्हणजे चिटकणार नाही. आणि त्याच्यावर आपण आता हे सगळे बनवून काढून घेऊया त्याच्यामध्ये. आणि हे पहा, मी सर्व काढून घेतले. आता ह्याला एक 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूयात, म्हणजे हे साईजमध्ये अजून डबल होतील. एक 10 मिनिटानंतर बघा ते किती मोठे झालेले आहेत, आता किती फुगले आहेत. आता या वेळेला आपल्याला त्याला मिल्क वॉश करायचं आहे. आपण थोडंसं मिल्क घेऊन त्याला हलक्या हाताने अगदी ब्रशनी वॉश करणार आहोत. दूध लावून घेणार आहे आपण वरनं हलक्या हाताने. जास्त जोर द्यायचं नाहीये, कारण की ते इतके छान फुगलेले आहेत, त्यातली हवा जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला त्याला हलक्या हाताने दूध लावून घ्यायचं. आणि वरनं मी इथं थोडेसे तीळ घालतीये. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालतात, हे टोटली ऑप्शनल आहे. तर सर्व ह्याच्यावर तीळ घालून आता मी ह्याला 20 ते 25 मिनिटं 180 डिग्रीवरती बेक करून घेते. तर आता हे पहा, 20 मिनिटानंतर आपले बन किती छान असे गोल्डन कलर आलेला आहे, मस्त. त्याच्यावरती आता आपण बटर लावून घेऊयात. बटर लावल्याने एक छान चमक येते त्याला, आणि वरनं बन आपले सॉफ्ट राहतात, कडक होत नाहीत. म्हणून आपण गरम असतानाच काढल्यानंतर लगेच बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे की जेणेकरून आपले बन्स एकदम सॉफ्ट राहणार आहेत. आता सगळ्याला मी बटर लावून घेतलेलं आहे. आता ह्याला ओल्या कापड किंवा टॉवेलनी त्याला झाकून आता त्याला आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण फिलिंग बनवून घेऊयात. तर फिलिंगसाठी इथं मी घेतलेलं आहे 1/4 कप इतकी चीज क्रीम घेतलेली आहे. तुम्ही जर सगळ्या बन्सला तुम्ही बनवणार असाल तर अर्धा कप चीज क्रीम घ्या. चीज क्रीम कशी बनवायची असेल ह्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. घरी चीज क्रीम कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी त्याची लिंक शेअर करेल आणि रेसिपी नक्की शेअर करेल. तर त्यामध्ये 2 चमच मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. आणि त्यामध्येच आपण ॲड करूयात 2 टीस्पून इतकी पावडर शुगर, आणि सर्व गोष्टींना मिक्स करून घेऊयात. आता मी हे 4 बनच्या पोर्शनचंच बनवते, कारण की मी 4 बनलाच फिलिंग करणार आहे, म्हणून मी सर्व बन्सला नाही करत आहे. तर 4च बनला मी फिल करणार आहे, आता बनवणार आहे. तर मी तेवढंच पोर्शन घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊयात सर्व मिक्स करून. तर मी ग्लासमध्ये पायपिंग बॅग घातलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आता ही फिलिंग घालून घ्यायची आपल्याला. आणि आपली फिलिंग रेडी आहे. चला आता फिलिंगला साईडला ठेवूयात. आपण आता गार्लिक बटर बनवून घेऊयात. इथं मी बटर घेतलेलं आहे. बटरला पण मी 1च टेबलस्पून घेतलेलं आहे, कारण की मला 4च बन बनवायचे आहेत आता, म्हणून. त्यामध्ये घालूया 1 टीस्पून इतकं ऑरिगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर, आणि बारीक खिसलेला लसूण. या सर्वाला घालून घेऊया, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. तुम्ही इथं बटर जास्त वापरू शकता, कारण की आपल्याला बटर बराचसा लागणार आहे. मी एकाच वेळेला एवढं नाही वापरणार आहे, म्हणून मी थोडंसंच केलेलं आहे. आता बनला कट करून घेऊयात आपण. आता मी इथे 4 पोर्शनमध्ये डिवाइड करून घेते त्याला. तुम्हाला जर 6 मध्ये करून घ्यायचं असेल तर तुम्ही 6 मध्ये कट करून घ्या त्याला.
आता सर्व बन्स मी कट करून घेते आणि ह्याच्यामध्ये आता आपण फिलिंग भरूयात क्रीम चीजची. हे खायला खूपच टेस्टी लागते आणि मुलांच्या नक्कीच आवडीची रेसिपी आहे ही. आणि जर घरी तुम्ही हेल्दी अशा गोष्टी बनवत असाल, आपल्याला माहीत असते की आपण काय वापरलंय, तर खूपच बरं आहे हे. घरी बनवा, घरीच फ्रेश बनवा आणि खा, मुलांना खाऊ घाला. तर मी क्रीम चीज भरून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये मी थोडंसं चीज घालतीये ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवा असेल, हे टोटली ऑप्शनल आहे. माझ्या मुलांना आवडतं चीज म्हणून मी चीज वापरतीये ह्याच्यामध्ये. थोडंसं चीज घालून घेऊ आपण. मग त्याच्यावरनं बटरचं जे स्प्रेड आपण गार्लिक बटर बनवलेलं आहे ते लावून घेणार आहोत. हे पहा आपले बन किती छान झालेले आहेत, किती सॉफ्ट असे बनलेले आहेत. व्यवस्थित बघा, ब्राऊन खालनं वरनं किती मस्त कलर आलेला आहे. आता हे आपण जे गार्लिक बटर बनवून ठेवलेलं आहे ते लावून घ्यायचं. आता पावसाळ्यामुळे लगेच घट्ट झालं ते बटर, तर थोडंसं वितळून तुम्ही त्याला लावू शकता किंवा तुम्ही बनला उलटं करून त्यामध्ये डिप करू शकता. आणि चारी बाजूनी आता आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे, गार्लिक बटर व्यवस्थित. हे पहा, मी सर्व बन्सला लावून घेतलेलं आहे गार्लिक बटर. आता 2 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून परत एकदा त्याला बेक करून घेऊया 2 मिनिटासाठी. आणि आपले गार्लिक ब्रेड बनून कोरियन चीज क्रीम बन्स बनून रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट नक्की करा.